मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? भुजबळ म्हणजे बस म्हटलं की बस, उठ म्हटलं की उठ असं नाही. नाशकातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर भुजबळांचा अजित पवारांविरोधात नाराजीचा सूर. माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री आग्रही होते, मग मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधणार. मात्र पक्षाचा निर्णय अजित पवार घेतात. संतप्त भुजबळांचा थेट अजितदादांकडे निशाणा. छगन भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. नाराजांचे मला निरोप येत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज आमदारांबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान. जरांगेंविरोधात भुजबळांना टोकाची भूमिका घ्यायला लावली. त्यांनी थोडा संयम बाळगायला हवा होता. मधल्या काळात त्यांचा पुरेपूर वापर झाला. राऊतांची भुजबळांवर टीका. गेल्या 24 तासांपासून अजितदादा कुणालाच भेटलेले नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही दादांची अनुपस्थिती. भुजबळांच्या नाराजीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खणाखणी. आधीच घटनाबाह्य सरकार, आत्ताचं ईव्हीएम सरकार, तर ज्यांच्यावर आरोप केले त्यांचीच ओळख करून देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे. उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका. 25 जानेवारीपासून जरांगे पुन्हा उपोषणाला. मनोज जरांगेंची उपोषणाची घोषणा. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी. विधान परिषद सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार. उद्या दुपारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका. वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेमध्ये सादर. काँग्रेस, उबाठा, समाजवादी पक्षानं केला विधेयकाला कडाडून विरोध. नमस्कार, मी सुवर्णा. सुपरफास्ट 100ला सुरुवात करूया. मंत्रिपद नाकारल्यानं नाराज छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का असं म्हणत छगन भुजबळ संतापलंय. भुजबळ म्हणजे उठ उठ, बस बस असा माणूस नाही असं भुजबळांनी ठणकावलं. अजित पवार आमच्या पक्षाचे निर्णय घेतात. मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. पक्ष प्रश्न मंत्रिपदाचा नाहीये, पण अवहेलना झाली अशी खंत छगन भुजबळांनी व्यक्त केली. माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते. मी लोकसभा मागितली, राज्यसभा मागितली, दिली नाही. उमेदवारी देतानाही वाट पाहावी लागली. यापुढे वाट पाहणार नाही अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली. कार्यकर्त्यांच्या मनात राग आणि निराशा आहे, पण कार्यकर्त्यांनी शांततेत भूमिका मांडावी, आक्रमक होऊन आंदोलन करू नये असं आवाहन छगन भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. उद्या सगळ्यांशी बोलून शांतपणे निर्णय घेतो असं भुजबळ म्हणाले. अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी अधिवेशनात गैरहजर राहिले. भुजबळांसह अन्य नेत्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर दादा अनुपस्थित असल्याचं समजतंय. एकीकडे छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाच भेटलेले नाहीयेत अशी माहिती समोर येते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहामध्ये उपस्थित नव्हते आणि आजही उपस्थित नव्हते. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर ओबीसींनी आंदोलन केलं. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं अजितदादांच्या घराबाहेर ओबीसी समाजानं आंदोलन केलं. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं समर्थक आक्रमक झाले. भुजबळ साहेबांना मंत्रिपदापासून दूर का ठेवण्यात आलं? दादा उत्तर द्या असे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी लावलेत. नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून भुजबळ फार्म बाहेर होर्डिंग लावण्यात आले. साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत असा उल्लेख होर्डिंगवर करण्यात आलाय. होर्डिंगवरून पक्षाच्या चिन्हासह अजित पवारांचा फोटोही गायब आहे. भुजबळांना जरांगेंविरोधात टोकाची भूमिका घ्यायला लावली आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यांचा पुरेपूर वापर केला असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवर टीका केली.
जरांगेंविरोधात टोकाची भूमिका घेताना भुजबळांच्या मागे अदृश्य शक्ती होती. जी शक्ती पक्ष फोडताना शिंदेंच्या मागे होती, तीच शक्ती भुजबळांच्याही मागे होती, असा दावा संजय राऊतांनी केला. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक आहे. विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजलेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. भुजबळांबाबत खूप वाईट वाटलं. त्यांच्या बाबतीत असं घडायला नको होतं. भुजबळांसारखं अनेकांबद्दल मला वाईट वाटतंय, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. भुजबळांची मागणी रास्त आहे, त्यांना वापरून फेकणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली. लढवय्या नेत्याची कारकीर्द अशा प्रकारे कापण्याची गरज नसल्याची टीका आव्हाडांनी केली. भुजबळांची नाराजी हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. भुजबळांबाबत मी बोलणं योग्य नाही. भुजबळांबाबतचा योग्य निर्णय अजित पवारच घेतील, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रिमंडळातून डावलल्यानं शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नाराज आहेत. सुर्वे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र मंत्रिपद न मिळाल्यानं सुर्वे नागपुरातील अधिवेशन अर्धवट सोडून मुंबईत परतले. मी काही नाराज नाहीये. मतदारांसाठी मतदारसंघात काम करेन आणि त्याकरताच परतलोय, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोळंकेंनी नागपूरहून थेट माजलगाव गाठलं, त्यामुळे त्यांच्या नाराजीचा सूर आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेचे नेते तानाजी सावंत नाराज आहेत. दरम्यान नाराज सावंतांनी आज फेसबुक डीपी आणि कव्हर फोटो बदललाय. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हटवलंय. डीपी आणि कव्हर फोटोला फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून तानाजी सावंतांनी स्वतःचा शिवसैनिक असा उल्लेख केलेला आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धाराशिवमध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत 15 सरपंचांनी उपस्थिती दर्शवली. तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यानं पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच व्हायला लागली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री करावं, अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.